भावनिक संतुलन, नातेसंबंधामध्ये सुधारणा आणि स्थिर प्रगतीचे असेल 2026 मुलांक 2 या लोकांसाठी. नमस्कार, मी पंडित रेखा गोसावी स्वागत करते आपल्या नवीन व्हिडिओमध्ये. आज आपण बघणार आहोत 2026 हे वर्ष मुलांक 2 म्हणजे ज्यांचा जन्म 2, 11, 20, 29 या तारखेला झालेला आहे त्यांचा मुलांक आहे 2. 2026 हे वर्ष त्यांच्यासाठी कसे असेल बरं? तर आपण ह्या व्हिडिओमध्ये तेच बघणार आहोत. स्वागत आहे तुमचे सर्वांचे आपल्या या व्हिडिओमध्ये. ओम नमः शिवाय. व्हिडिओला सुरुवात करताना आधी आपण भोलेनाथाचा आशीर्वाद घेऊ आणि हा व्हिडिओ बघितल्यानंतर कमेंट बॉक्समध्ये सर्वांनी ओम नमः शिवाय लिहायला विसरू नका. चला सुरुवात करूया. 2026 हे कसे असेल मुलांक 2साठी? भावनिक संतुलन, नातेसंबंधामध्ये सुधारणा आणि स्थिर प्रगतीचे असेल, जिथे आत्मविश्वास वाढेल आणि तुम्ही भावनिकदृष्ट्या अधिक जोडले जाल, ज्यामुळे नातेसंबंधामध्ये सलोखा निर्माण होईल आणि करिअरमध्येही हळू पण खात्रीशीर प्रगती दिसेल. हे वर्ष तुम्हाला भावनांवर आणि अंतर्ज्ञानावर विश्वास ठेवून निर्णय घेण्यास मदत करेल, ज्यामुळे कौटुंबिक आणि व्यावसायिक जीवनात सकारात्मक बदल घडू शकतात. 2026मध्ये मुलांक 2साठी प्रमुख पैलू कोणते? तर नातेसंबंध आणि कुटुंब. तुम्ही अधिक सहानुभूतीशील असाल. जोडीदार, कुटुंबीय आणि मित्रांना भावनिक आधार द्याल. विवाहात सुसंवादता साधता येईल. नवीन नाती जोडली जाऊ शकतात आणि जुनी अधिक घट्ट होऊ शकतात. भावनिक अपेक्षांवर नियंत्रण ठेवणे महत्त्वाचे आहे. त्याचप्रमाणे करिअर आणि वित्त. करिअरमध्ये हळू पण महत्त्वपूर्ण प्रगती होईल. कामाच्या ठिकाणी सुसंवाद राखण्यास भर द्या. आर्थिक बाबींमध्ये सावधगिरी बाळगा, पण स्थिर वाढ अपेक्षित आहे. या वर्षातील ऊर्जा तुम्हाला अधिक शिस्तबद्ध आणि व्यावहारिक बनवेल, त्यामुळे दीर्घकालीन फायदा होईल. व्यक्तिगत विकास. हा काळ तुमच्या स्वतःच्या अंतर्ज्ञानावर विश्वास ठेवण्याचा आणि आत्मशंका दूर करण्याचा आहे. तुम्ही अधिक आत्मविश्वासू व्हाल आणि तुमच्या निर्णयांची जबाबदारी घ्याल. आत्मसन्मान आणि इतरांची काळजी घेणे यात संतुलन साधणे आवश्यक आहे. त्याचप्रमाणे 2026 हे मुलांक 2साठी स्थिर, शांत आणि अर्थपूर्ण प्रगतीचे असेल, जिथे भावना आणि व्यावहारिकतेचा योग्य मेळ साधता येईल. मुलांक 2 यांचा स्वभाव हे खूप भावनिक आणि संवेदनशील असतात. नातेसंबंध जपणारे, शांत, नम्र आणि समजूतदार, समोरच्याच्या भावनांचा मान ठेवणारे, भांडण टाळणारे, सामंजस्य. पण कधीकधी आत्मविश्वास कमी होतो, त्यामुळे नाराज होतात. निर्णय घेताना कधीकधी गोंधळतात. पण जर यांना राग आला तर भले भले यांच्यासमोर नमतात. एका वाक्यात यांचा स्वभाव सांगायचा ठरलं तर शांत, प्रेमळ आणि खूप मजबूत, पण तितकेच धैर्याने प्रत्येक गोष्टीला सामोरे जाणारे आणि आपल्या हक्कासाठी लढणारे. म्हणून अंक 2 याला माता म्हणतात. जशी माता खूप प्रेमळ असते, पण आपल्या मुलासाठी तिच्यामध्ये एका सिंहासारखं बळ येतं. लकी रंग. नंबर 2साठी मुलांक 2 आहे यांच्यासाठी लकी रंग आहेत व्हाईट म्हणजे सफेद, सिल्वर, फिकट निळा, लाईट ब्ल्यू, क्रीमी रंग. हे यांच्यासाठी लकी रंग आहे. हे रंग वापरल्याने बऱ्याच ठिकाणी त्यांना फायदा होईल. त्याचप्रमाणे मन शांत राहणं, तणाव कमी होतो, निर्णय क्षमताही वाढते हे रंग वापरल्याने. लकी वार, लकी डे, सोमवार, मंडे. कारण सोमवार हा चंद्राचा दिवस आहे. मुलांक 2 याचा अधिपती चंद्र आहे. सोमवारी महत्त्वाचे निर्णय घ्या, पूजा उपासना करा, नवीन कामाची सुरुवातही या दिवशी करा. लकी डेट्स, लकी तारीख. मुलांक 2साठी शुभ तारखा आहेत 2, 11, 20 आणि 29. तसेच 7, 16 आणि 25. हे पण चंद्र राशीशी संबंधित अंक आहे, त्यामुळे या तारखा म्हणजे हे डेट्स पण यांच्यासाठी लकी आहे. नवीन कामाची सुरुवात, अर्ज, मुलाखत देणे किंवा नवीन योजना यासाठीही
या तारखांना ते आपले महत्त्वाचे कामं करू शकतात. लकी अंक, लकी नंबर्स 2 अंकांसाठी 2, 7 हे अंक चंद्राची ऊर्जा वाढवतात. त्याचप्रमाणे मानसिक संतुलन पण देतात. 2 अंकासाठी हे लकी आहे अंक. त्याचप्रमाणे मुलांक 2 असणाऱ्यांनो 2026मध्ये तुम्ही काय चूक करायची नाही किंवा तुमच्या हातातून काही निसटू शकतं का, त्यासाठी तुम्ही काय करायला हवं, काय काळजी घ्यायची आहे, 2026मध्ये तुम्ही तुमचं आयुष्य कसं बदलू शकतात ते आता आपण बघणार आहोत. अंकशास्त्रानुसार 2026 म्हणजेच 2 + 2 + 6 बरोबर 10 मिळून तयार होतो अंक 1. म्हणजेच 2026 हा युनिव्हर्सल इयर 1 आहे. युनिव्हर्सल इयर 1 म्हणजेच नवीन सुरुवात, नेतृत्व, आत्मविश्वास आणि स्वतःसाठी ठाम उभं राहण्याचं वर्ष. हा वर्षाचा 1 अंक सूर्याशी संबंधित आहे. सूर्य म्हणजे शक्ती, सूर्य म्हणजे आत्मविश्वास, सूर्य म्हणजे निर्णय घेण्याची शक्ती, ताकद. मुलांक 2चा स्वभाव, ज्यांचा स्वभाव शांत आहे, हा 2, 11, 20 व 29 तारखेला ज्यांची तारीख आहे, ज्यांचा जन्म झालेला आहे, त्यांचा मुलांक 2 आहे. त्यांचा स्वभाव कसा आहे, चंद्राप्रमाणे. चंद्र म्हणजे मन, भावना, संवेदनशीलता आणि करुणा. म्हणूनच मुलांक 2चे लोक हे खूप समजूतदार असतात, नातेसंबंध जपणारे असतात, समोरच्यांच्या भावना ओळखणारे असतात. हे लोक स्वतःसाठी निर्णय घेताना कधीकधी दुसऱ्याचा विचार करतात आणि स्वतः मागे राहतात. म्हणूनच नंबर 1 आणि नंबर 2 यांचा संबंध काय होतो, तो माता आणि पिता याप्रमाणे. 2026 सूर्याची ऊर्जा आणि 1 हा सूर्य आणि नंबर 2 म्हणजे चंद्र यांचा संबंध माता पिता याप्रमाणे आहे. 2026 सूर्याची ऊर्जा म्हणजे नंबर 1 आणि दुसरी चंद्राची ऊर्जा नंबर 2 हे एकत्र काम करत आहे. सूर्य सांगतो आता पुढे जा, निर्णय घे, नेतृत्व कर आणि निडर बन. चंद्र सांगतो शांत राहा, विचार करा, संयमाने आणि भावनांवरती कंट्रोल ठेवून समजून घेऊन निर्णय घ्या. म्हणजेच 2026 मुलांक 2साठी योग्य मार्ग आहे शांत राहून ठामपणे निर्णय घेणे. विज्ञान आणि अध्यात्म आणि अंकशास्त्र हे तीनही काय सांगतात, तर विज्ञान सांगतं चंद्राचा प्रभाव आपल्या झोपेवर व हार्मोन्सवर, मनावर होतो, हे विज्ञान सांगतं. अध्यात्म काय सांगतं, तर चंद्र हे मन आहे जे आपल्याला शांत करणे गरजेचं आहे. अंकशास्त्र काय सांगतं, नंबर 2 याला माता म्हटलेलं आहे, संतुलन आवश्यक आहे. 2026चा नंबर 1 आहे म्हणजे याची टोटल 1 आहे. तुम्हाला संतुलन ठेवून पुढे जायला शिकवतो नंबर 2 अंकासाठी. तर यांनी आध्यात्मिक काय करावं उपासना, तर मुलांक 2ने 2026मध्ये शिव उपासना करावी, कारण शिव म्हणजे संतुलन. सोबतच चंद्राचा जपही करावा. ओम सोमाय नमः या मंत्राचा जप करणे गरजेचे आहे, ज्यामुळे मन शांत राहते, तणाव कमी होतो आणि निर्णय क्षमता वाढते. त्याचप्रमाणे तुम्ही मेडिटेशनमध्येही चंद्राकडे बघून मेडिटेशन करू शकता. विज्ञानशास्त्रानुसार मंत्रजप केल्याने मेंदूमध्ये अल्फा वेव्ज वाढतात आणि त्यामुळे मन आणि मेंदू दोन्हीही स्थिर होते. योगा आणि व्यायाम काय करावं मुलांक 2साठी, यांनी खूप जोरदार व्यायाम करू नये. शांत राहणारे आणि मनाला शांत करणारे योगा करावे. चंद्र नमस्कार म्हणजेच मेडिटेशन करावे चंद्राकडे बघून. अनुलोम विलोम प्राणायाम करा, भ्रामरी प्राणायाम करा. याचे फायदे काय, तर नर्वस सिस्टीम शांत होते, झोप सुधारते, हार्मोन्स संतुलित होतात. अध्यात्म काय सांगते, मन आणि आत्मा जोडले जातात जर तुम्ही योगा केला तर. अंकशास्त्र काय सांगते, तर चंद्राची ऊर्जा संतुलित करा आणि करिअर आणि पैसा 2026मध्ये मिळवा. मुलांक 2ने सतत दुसऱ्यांना खुश करण्यासाठी स्वतःसाठी योग्य निर्णय घ्यायला हवे. पार्टनरशिप, हिलिंग, टीचिंग, काउन्सिलिंग या क्षेत्रात विशेष यश मिळू शकतं 2026मध्ये. पैसा येईल पण सेविंग करणं खूप गरजेचं आहे. यांनी विशेष उपासना करावी. सोमवारी सफेद किंवा म्हणजेच व्हाईट कलरचे, लाईट कलरचे कपडे घाला. चांदीचा वापर करा.
पाण्याशी संपर्क ठेवा, स्नान करावे, पाणी प्यावे, कारण विज्ञान सांगतं पाणी हे मनाला शांत करतं. अध्यात्म हे जलतत्वाशी जोडलं जातं, चंद्राला हे जलतत्वाशी जोडतात. आणि त्यांनी नेहमी बोलावं म्हणजे मेडिटेशनमध्ये, मी खूप शांत आहे, मी स्ट्रॉंग आहे, मी निर्णय योग्य घेतो, माझे निर्णय नेहमी योग्य असतात. त्याचप्रमाणे मुलांक 2साठी 2026 म्हणजे शांततेतून शक्तीकडे, त्याचप्रमाणे युक्तीने आणि शक्तीने निर्माण करण्यासाठी जे तुम्हाला निर्माण करायचं आहे यश, हे यश निर्माण करण्यासाठी 2026मध्ये शांततेतून शक्ती निर्माण होण्याचं वर्ष म्हणजे 2026. हा व्हिडिओ त्या व्यक्तीला शेअर करा जी व्यक्ती कायम स्वतःपेक्षा इतरांना आधी ठेवते. जर तुम्हाला तुमच्या मित्रांना किंवा नातेवाईकांना हे पॉईंट शेअर करायचे असेल तर हा व्हिडिओ नक्की शेअर करा. महिलांसाठी मुलांक 2 असलेल्या महिलांना 2026मध्ये स्वतःच्या भावनांवर सतत म्हणजे भावना दाबून ठेवू नका. प्रत्येकाला खुश करण्याच्या नादात स्वतःला विसरू नका. स्वतःसाठी नाही म्हणायला शिका. हार्मोनल आरोग्य म्हणजेच जसं झोप व मनाची शांती याकडे लक्ष द्या. उपाय: सोमवारी चंद्राचा मंत्रजप करणे, हलका योगा, ध्यान, मेडिटेशन किंवा शांत संगीत ऐका. फायदा काय होईल तर मन शांत राहतं व आत्मविश्वास वाढेल. विद्यार्थ्यांनी काय काळजी घ्यावी? मुलांक 2 असणाऱ्या विद्यार्थ्यांनी इतरांशी तुलना करणं टाळा. भावनिक गोंधळात अभ्यास मागे पडू देऊ नका. एकाच वेळी खूप गोष्टी हातात घेऊ नका. स्वतःच्या क्षमतेवर विश्वास ठेवा. त्यांच्यासाठी विद्यार्थ्यांना उपाय: अभ्यासाआधी 5 मिनिटं श्वासावर लक्ष द्या. सोमवारी सफेद कपडे घाला, व्हाईट कलरचे. त्याच्याने फायदा हा होईल का एकाग्रता वाढेल, स्मरणशक्ती सुधारेल. नोकरदार व्यक्तींनी काय काळजी घ्यावी? मुलांक 2 असणाऱ्या नोकरदार व्यक्तींनी ऑफिसमध्ये जास्त भावनिक होऊ नका. प्रत्येकावर लगेच विश्वास ठेवू नका. स्वतःचं काम स्वतःच्या नावावर येईल याची काळजी घ्या. म्हणजे आपण योग्य काम करतोय हे ठामपणे मांडा. योग्य वेळी आपलं मत मांडा. उपाय काय? कामावर जाण्याआधी मनात ठाम संकल्प करा. मी शांत आहे, मी स्ट्रॉंग आहे, मी योग्य निर्णय घेऊ शकतो. फायदा काय होईल तर तुम्हाला नोकरदार व्यक्तींना यावर्षी प्रमोशन, सन्मान आणि स्थिरता मिळेल. बिझनेसमॅन ज्यांचा मुलांक 2 आहे, व्यावसायिकांसाठी पार्टनरशिप करताना कागदोपत्री स्पष्टता ठेवा. भावनिक निर्णय, गुंतवणूक किंवा सल्ला, अंतिम निर्णय, पैशांच्या बाबतीतला निर्णय यामध्ये योग्य शिस्त ठेवा. उपाय काय करावं तर शिव उपासना करा, चांदीचा वापर करा. यांना फायदा काय होईल तर डिसिजन मेकिंग सुधारेल, नुकसान टळेल. वृद्ध लोकांसाठी ज्यांचा मुलांक 2 आहे अशा वृद्ध लोकांसाठी एकटेपणावरती हावी होऊ नका. जुने विचार सतत डोक्यात असतील ते काढून टाका. भावनिक ओझं दुसऱ्यावर आणि स्वतःवरती करून घेऊ नका. झोपेची आणि औषधांची नियमितता ठेवा. उपाय तर भजन, मंत्रजप करा. याने फायदा असा होईल, मन प्रसन्न राहील आणि मानसिक शांतता मिळेल. शेवटचा सल्ला: मुलांक 2साठी 2026 म्हणजे शांत राहून योग्य वेळी ठाम उभं राहणं म्हणजे हे वर्ष तुमच्यासाठी तुम्हाला हवं ते मिळवून देण्यासाठी तयार आहे. तर विज्ञान आणि अध्यात्म याला एकत्रित करून हे वर्ष तुम्हाला जिंकायचं आहे. हा व्हिडिओ आवडल्यास नक्की थँक्स आणि धन्यवाद. त्याचप्रमाणे ओम नमः शिवाय लिहायला कमेंट बॉक्समध्ये विसरू नका. तुमच्या सर्वांचे मनापासून खूप एकदा मनापासून धन्यवाद. हा व्हिडिओ लाईक करा, शेअर करा आणि तुमच्या मित्रमैत्रिणींना आणि नातेवाईकांना तुम्हाला जशी योग्य माहिती मिळाली ती त्यांनाही मिळावी यासाठी हा व्हिडिओ नक्की शेअर करा. धन्यवाद. हॅपी न्यू इयर.